वादग्रस्त माजी ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशात पळाल्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार। पूजा खेडकर फरार। अटकेच्या भीतीनं पूजाचा परदेशात पोबारा। UPSC परीक्षेत गैरप्रकारांची मालिका चालवणारी पूजा खेडकर पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पूजा खेडकरने दुबईला पलायन केल्याची शक्यता वर्तवली जाते। पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। अटकेच्या भीतीनंच पूजानं दुबई गाठल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पूजा नॉट रिचेबल आहे। वाशिमहून पुण्याच्या दिशेने निघालेली पूजा नेमकी कुठे गेली याचा कुणाला स्थान पत्ता नाहीये। पडद्याआडून पूजानं अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले, मात्र जामीन फेटाळल्यानं ती फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। समजा आता पूजा खेडकर हे नाव टाकलेलं तर त्याच्या स्पेलिंग पासपोर्टवरती PUGA असेल आणि आपलं ऍक्च्युअल स्पेलिंग त्याच्यापासून जर आपण सगळे आता म्हणतोय LOC नोटीस काढताना POOJA झाला असेल तर ती लुकआउट नोटीस त्या ठिकाणी दिसणार नाही। ही लुकआउट नोटीस तात्काळ इश्यू होणं हे खूप महत्वाचं असतं अशा केसेसमध्ये, कारण ते तुम्ही 2 दिवसांनी 4 दिवसांनी इश्यू जर केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही, तोपर्यंत व्यक्ती पसार झालेली असते। पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं एक नजर टाकूया। बनावट कागदपत्रांआधारे UPSC परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला। अपंगत्व, OBC, नॉन क्रिमिलियर असल्याची बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आली। नावं बदलून खोटे पत्ते देऊन विहित संख्येपेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली। पुण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिन बळकावली। 8 जुलै 2024 ला पूजाची वाशिमला बदली करण्यात आली। 16 जुलै 2024 ला प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश देण्यात आले। 19 जुलै 2024 ला UPSC कडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। IAS पद रद्द का करू नये अशी UPSCनं कारणे दाखवा नोटीस पूजाला बजावली। नोटीशीला पूजा खेडकरनं उत्तरच दिलं नाही। 31 जुलै 2024 ला IAS दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। 1 ऑगस्ट 2024 ला पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला। IAS बनण्यासाठी केलेल्या कारनाम्यांमुळे पूजा खेडकर कायद्याच्या कचाट्यात पुरती अडकली आहे। मात्र आतापर्यंत प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीचा गैरफायदा घेणारी पूजा यंत्रणांच्याच हातावर तुरी देऊन पसार झाली आहे। पूजाचा शोध घेण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांपुढे आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।